प्रवासात असो किंवा घरामध्ये नाश्त्यामध्ये खाण्यासाठी असो, चवीला चमचमीत अशी रेसिपी झालीच पाहिजे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आले, हिरवी मिरची, धने, लवंग, मिरे, दालचिनीचा तुकडा, थोडी कोथिंबीर, जिरं घालून जाडसर भरड तयार करायची. यामध्येच भिजवलेले 1 वाटी हिरवे मूग आहेत ते घालून घ्यायचे. थोडं पाणी घालायचं आणि पातळसर याची पेस्ट बनवायची. तयार झालेली पेस्ट एका बाउलमध्ये काढायची. याच पेस्टमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी बेसन पीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, जिरे, मीठ, थोडा हिंग, तेल, चिरलेली कोथिंबीर घालून या पेस्टमध्येच हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं पातळ वाटते म्हणून आणखी थोडं गव्हाचं पीठ यामध्ये घालून अगदी घट्टसर गोळा मळून घेतला आहे. थोडं तेल लावायचं आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनंतर याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे. कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून जाडसर चपाती लाटून घ्यायची. लाटताना थोडं तेल लावायचं. नंतर याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या. गॅसवरती तेल गरम झालं की तळण्यासाठी सोडून घ्यायच्या. पूर्ण रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता. टम्माशा या पुऱ्या फुगल्या जातात.